प्रश्न क्रमांक 7258. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, कांदळवन नष्ट करण्याबाबत आज जी प्रक्रिया अवलंबली जाते त्यामध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार हे गुन्हे दाखल करत असतात आणि भारतीय वन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केल्यास 6 महिन्याची शिक्षा आहे आणि पर्यावरण अधिनियम अंतर्गत 5 वर्षांची शिक्षा आहे. माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय हा आहे की यामध्ये दोन्ही विभागांअंतर्गत हे गुन्हे दाखल होणार का, जेणेकरून या गुन्ह्यांचं गांभीर्य वाढू शकेल. माझा दुसरा प्रश्न हा आहे अध्यक्ष महोदय की 5 वर्षाची शिक्षा असल्यामुळे आता भारतीय न्याय संहितेप्रमाणे 7 वर्षाखालील शिक्षेला फक्त जामीन नोटीस देऊन सोडता येतं, जामीन मिळतो लगेच. तर त्यासाठी हा इतका महत्त्वाचा आणि गंभीर गुन्हा आहे. जैवविविधतेला धोका निर्माण होतो, पर्यावरण आपलं नष्ट होत आहे, त्याला हानिकारक असं हे कांदळवन कत्तलीचा हा गुन्हा आहे. तर ह्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करून ही शिक्षा 7 वर्षापेक्षा जास्त करणार का, जेणेकरून आरोपींना अटक होऊ शकेल आणि कायद्याचा धाक निर्माण होईल. कारण की यामध्ये उत्तरामध्येही दिलेलं आहे आणि माझ्या माहितीनुसार 24 गुन्हे दाखल झालेले आहेत अध्यक्ष महोदय, पण एकालाही अटक झालेली नाही आहे, त्यावरती काही कारवाई झालेली नाही आहे. एका गुन्ह्यामध्ये तर एका आरोपीला सलग 4 वेळा जामीन मिळालेला आहे, पुन्हा तो ते गुन्हे करायला मोकळा झालेला आहे. तर ह्यासाठी काहीतरी आपण कायद्यामध्ये सुधारणा करून ही शिक्षा वाढ करणार का. तिसरा मुद्दा माझा असा आहे अध्यक्ष महोदय की हे कांदळवन कत्तल हा कोणी एक व्यक्ती करू शकत नाही. कांदळवन कत्तल करून तिथे बेकायदेशीर भराव केला जातो, राडारोड्याचा भराव केला जातो. ही संघटित गुन्हेगारी आहे अध्यक्ष महोदय. यामध्ये जमीन मालक, तिकडचे स्थानिक महसूलचे अधिकारी, वन अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी या सगळ्यांच्या संगनमताने हे गुन्हे घडत असतात. तर यासाठी हा वाळू तस्करीमध्ये जो आपण कायदा लावतो तशाच प्रकारे संघटित गुन्हेगारीचा कायदा यामध्ये लावणार का, हा माझा मुख्य प्रश्न आहे. माझा पुढचा प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की वसई हे मुंबई लगतचं शहर आहे, महानगरपालिका. फाउंटनचा घोडबंदरचा ब्रिज ओलांडला की तिकडून वसई सुरू होतं ते जुचंद्रपर्यंत पूर्ण खाडीचा परिसर आहे. तिथे कांदळवनाची कत्तल होऊन हा राडारोड्याचा जो मुंबईतनं राडारोडा येतो त्याचा भराव केला जातो बेकायदेशीर. तर तो रोखण्यासाठी तिथे फाउंटनच्या ब्रिजकडे महसूल, पोलीस यांची संयुक्तरित्या चौकी बसवणार का आणि CCTV कॅमेरे दोन्ही बाजूला हायवेला लावणार का, असे माझे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. आणि शेवटचा माझा अध्यक्ष महोदय हा प्रश्न आहे की ह्यासाठी उच्च न्यायालयाच्या 17/9/2018च्या निर्णयानुसार कोकण विभाग आणि ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक सहनियंत्रण समिती गठीत केलेली आहे. ह्या जिल्हास्तरीय सहनियंत्रण कमिट्या आहेत, तालुका सहनियंत्रण कमिट्या आहेत अध्यक्ष महोदय. आणि यामध्ये जवळपास 12 सदस्य आहेत तालुकास्तरीय समितीवरती, पण इथे एकही बिगर शासकीय सदस्य या समितीमध्ये नाही आहे अध्यक्ष महोदय. तर माझा असा प्रश्न आहे की या समित्यांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश करणार का अध्यक्ष महोदय. धन्यवाद. सन्माननीय सदस्यांनी अनेक विषय मांडले आणि मला असं वाटलं की त्यांचे सगळे प्रश्न हे प्रश्न नसून चांगल्या अत्यंत उत्तम सूचना आहेत. तर त्यांना मी त्या सूचनांवर अवलंब करण्याचा प्रयत्न करेन असं या निमित्ताने सांगू शकते. जसं त्यांनी सांगितलं की यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे जास्तीत जास्त कडक असं कायदा करायला पाहिजे, शिक्षा जास्तीची करायला पाहिजे, पोलीस चौकी अमुक अमुक त्यांनी लोकेशन दिलं तिथे असायला पाहिजे. तर यासाठी इतर विभागांशी चर्चा करून, कारण त्यांनी वेळोवेळी जेव्हा बोलल्या त्याच्यामध्ये त्यांनी महसूलचा उल्लेख केला, महानगरपालिकेचा उल्लेख केला आणि पोलीस चौकी म्हणजे पर्यायाने गृह विभागाचा उल्लेख केला. तर हे सर्वांनी मिळून करायचा विषय आहे. पण त्यांचा एव्हरी क्वेश्चन इज अ सजेशन आणि आय कॅन से सजेशन फॉर ॲक्शन. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी म्हटलं की गुन्हे दाखल केले पाहिजेत. आज या सभागृहामध्ये सन्माननीय महसूल मंत्री आहेत, सन्माननीय वनमंत्री आहेत, सन्माननीय पर्यावरण मंत्री सुद्धा आहेत. या विषयाच्या संदर्भातले तीनही सन्माननीय मंत्री आज इथे उपस्थित आहेत. माझं अध्यक्ष महोदय पुन्हा प्रश्न तोच आहे की कांदळवनाची कत्तल हा साधा गुन्हा नाही आहे. पूर्वी यासाठी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायचा, आता फक्त 5 वर्षाची शिक्षा झाली आहे.
म्हणून माझा पुन्हा प्रश्न तोच आहे की या गुन्ह्यासाठी संघटित गुन्हेगारीचा कायदा लावणार का, जसा वाळू तस्करीसाठी आपण लावतो, आणि या गुन्हेगारांना कडक शिक्षा करणार का अध्यक्ष महोदय? कारण 19 गुन्हे दाखल झालेत, पण एकालाही साधी अटक सुद्धा झालेली नाही आहे. जामिनावर सगळेजण मोकळे होतात, पुन्हा कत्तली करतात, पुन्हा भराव करतात. अध्यक्ष महोदय, एका ठिकाणी आमच्या वसईमध्ये खाड्यांची रुंदीकरण करता येत नाही मँग्रोव्हजमुळे, म्हणून पूर परिस्थिती निर्माण होते, आणि एका ठिकाणी हे सगळे भूमाफिया अशी कांदळवनाची कत्तल करतायत. हा खूप गंभीर प्रश्न आहे. आमच्या पूर्ण वसईचं भविष्य आज या सभागृहाच्या हातात आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळावं अशी अपेक्षा आहे. हा विषय वन खात्याकडे जायला पाहिजे ना. थँक्यू. तरी सन्माननीय सदस्य, एक महिला सदस्य आहेत, तळमळीने प्रश्न मांडत आहेत स्नेहाताई. त्यांनी म्हटले की कायद्यामध्ये अमुक अमुक तरतूद पाहिजे, तर त्याचं उत्तर मला इथे कसं देता येईल? कारण मी एवढं सांगेन की याचा विचार केला जाईल, कारण ह्याला अमेंड करण्यासंदर्भामध्ये विचार करावा लागेल. हे कायदे बहुतांश कायदे केंद्राचे आहेत, राज्याचे नाही. त्यामुळे एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट 1986 प्रमाणे हे स्टेट कॅनॉट इंटरव्हीन विथ दिस. हे केंद्र शासनाचे काही कायदे आहेत. अमेंडमेंट करून ही शिक्षा जास्तीत जास्त कशी होता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, एवढंच मला प्राधान्याने इथे सांगता येईल. आणि तिथल्या त्यातल्या त्यात स्वस्त्यात जी चांगली व्यवस्था आहे अशा प्रकारची ती हॉल घेतला गेला. त्या ठिकाणी कोस्ट गार्ड, पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, तिथले मच्छीमार, समाजसेवक, तज्ज्ञ लोकांना सगळ्यांना घेऊन जागरूकता निर्माण करण्यासाठी हा त्या ठिकाणी खर्च केला गेला. 7,51,000 तशा बघायला गेलं मी सांगतो काही नगण्य आहे तो, परंतु त्याच्याद्वारे जी जागरूकता